वाचवलं आदित्य या ना इकडे इकडे या ना मी मध्ये होतो ना मी परभणीवर सुरू करा. सुरू करायचं का? सुरू करायचं. आज या ठिकाणी परभणी प्रकरणावर अल्पकालीन सूचनेला माननीय मुख्यमंत्री उत्तर देत असताना ते उत्तर हे काही समाधानकारक नव्हतं. आम्हाला अपेक्षा होती की त्या ठिकाणी न्यायाची भूमिका ते घेतील, दोषींना वाचवणार नाहीत आणि न्याय देतील. त्या परभणीमध्ये ज्यांनी आंदोलन केलं ती आंबेडकरी जनता आणि बौद्ध जनता ही न्यायप्रिय होती. ते त्यांनी मान्य केलं की शांततेमध्ये ते आंदोलन झालं, परंतु ज्यांनी संविधान शिल्पाची विटंबना केली त्याची पाठराखण त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. एकीकडे म्हटलं की ते मनोरुग्ण आहेत आणि त्यांची हिस्ट्री त्या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि बोलत असताना असंही म्हटलं की आता त्यांना पछतावा येतो. जर ते व्यक्ती मनोरुग्ण आहे तर त्याला पछतावा कसा येऊ शकतो त्या ठिकाणी? आणि जर असं असेल तर मग त्यांचा बोलविता धनी कोण आहे? त्यांनी असं सांगितलं की ते मोर्चात नव्हते. मग मोर्चात नव्हते तर त्या टायमिंग त्या ठिकाणी ऍडजस्ट करून ती व्यक्ती त्या ठिकाणी विटंबना करायला कशी निघाली? परंतु राईट टू रिप्लाय मध्ये आम्हाला त्या ठिकाणी बोलण्याची परवानगी देण्यात आली नाही, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी मांडू शकलो नाही. तर पहिला प्रश्न, ज्यांनी संविधान शिल्पाची तोडफोड केली, अपमान केला, त्याला लपवण्याचं वाचवण्याचं काम त्या ठिकाणी घडलं. दुसरी बाब, कोमिंग ऑपरेशनच्या संबंधी माझ्याकडे व्हिडिओ फुटेज आहेत, सीसीटीव्हीचे फुटेज आहेत. पोलीस त्या ठिकाणी कोमिंग ऑपरेशन करताय जबरदस्तीनं, मोडतोड करते आहे, तोडफोड करते आहे, जबरीनं मारते आहे, परंतु त्याची सुद्धा पाठराखण त्या ठिकाणी करण्यात आली. त्या ठिकाणी जो पोलीस निरीक्षक अशोक घोडबांड आहे त्याची पार्श्वभूमी काय हे त्यांनी बघितली नाही. यापूर्वी त्याचा रेकॉर्ड काय की दलितांच्या विरुद्ध त्यांनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याला सस्पेंड करण्याचं त्यांनी सांगितलं पण टर्मिनेट केलं नाही, त्याला वाचवलं आहे त्या ठिकाणी. आणि त्यांनी सांगत असताना असं सांगितलं की वत्सलाबाई मानवते या पोलीस कॉन्स्टेबलवर, महिला पोलीस कॉन्स्टेबलवर त्या मारायला धावल्या. या सीसीटीव्ही फुटेज मध्ये 5 पुरुष पोलीस हे त्या महिलेला घेऊन जात असताना मारताना या ठिकाणी दिसतात. त्यांनी जर बोलायची परवानगी दिली असती तर मी हे त्यांना दिलं असतं, तर त्या संबंधी सुद्धा त्यांनी लपवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि ते काय म्हणतात की सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी जो कायद्याचा विद्यार्थी होता, त्या विद्यार्थ्याची मेडिकल एक्झाम केली. त्या मेडिकल पीएम रिपोर्ट मध्ये, पोस्टमार्टम मध्ये त्या ठिकाणी मल्टिपल इंजुरीज दाखवलेल्या आहेत आणि ते सांगतात की त्या जुन्या इंजुरीज आहेत त्या ठिकाणी. आणि त्याला त्या शॉक आला त्या ठिकाणी. अत्यंत चुकीची माहिती सभागृहामध्ये आज माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आणि फसवणूक करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. त्या पोलीस निरीक्षक अशोक घोडबांड यांच्यावर अॅट्रॉसिटीचा सुद्धा साधा गुन्हा लावण्यात नाही आलाय. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी पोलिसांना वाचवण्याचं आणि ज्यांनी संविधानाच्या शिल्पाची मोडतोड केली त्याला वाचवण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्र्यांनी केला, त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो. मी परभणीचाच थोडं पुढे नेतो. मला प्रश्न एवढाच विचारायचा आहे की सूर्यवंशीने स्वतःला मारून घेतलं की काय? जस्ट पोस्टमार्टमच्या ओपनिंग पेजमध्ये लिहिलेलं आहे मल्टिपल इंजरीज रिझल्टिंग इनटू शॉक. या मल्टिपल इंजरीज जिवंत असतील म्हणूनच मल्टिपल इंजरीज लिहिलेल्या आहेत ना. जर पूर्वीच्या जखमा असत्या तर तसं तुम्ही त्यांना ह्याच्यावर आलं असतं पोस्टमार्टममध्ये. पोस्टमार्टम रिपोर्ट माझ्याकडे आहे, मी आपल्याला प्रिंटआउट पाठवतो बाहेर.
मल्टिपल इंजरीज दिलेल्या आहेत. ह्या मल्टिपल इंजरीज झाल्या कुठे? म्हणजे किती फोटो बोलावं एखाद्याने सभागृहाच्या याच्यावर येऊन. सूर्यवंशी ह्याचा मृत्यू कसा झाला? एक हुशार माणूस आहे सूर्यवंशी. मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्या बाबतीत कुठलंही गांभीर्याने निवेदन केलं नाही. सूर्यवंशीच्या बाबतीत पोलिसांनी ज्या पद्धतीने मारलेत रस्त्यावर लोकांना, त्याचे व्हिडिओज आहेत. म्हणजे पोलिसांच्या अट्रॉसिटीज आणि पोलिसांना प्रोटेक्ट करण्याचं काम एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलं. पण 13-12 कोटी लोकांना जे अपेक्षित होतं तो न्याय देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं नाही. आजही त्या मृत व्यक्तीवरती आणि सगळ्या परभणीकरांवरती जे न्यायप्रिय परभणीकर आहेत, महाराष्ट्राची जनते यांच्यावर अन्याय झाला. आणि खास करून उत्तम सूर्यवंशीला कुठल्याही प्रकारचा न्याय या सरकारने दिला नाही. सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस म्हणजे ते मारलं कोणी, तर हा प्रश्न उपस्थित झाला. त्यांनी स्वतःनीच पाठीवर मारून घेतलं की काय मल्टिपल इंजरीज करायला? काय म्हणजे काय पद्धत आहे उत्तर द्यायची? आणि आम्हाला अध्यक्ष बोलूही देत नाही. बीडमध्ये शेवटपर्यंत कळलं नाही की वाल्मिक कराड वगैरे गुन्हा काय येणार आहे. तो 302चा आरोपी होणार आहे की नाही, त्याला मकोका लागणार आहे की नाही, कुठल्याही प्रकारचा आम्हाला जॉईनच होऊ दिलं नाही डॉट्सला. म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम हे सरकार करतंय का? धनंजय मुंडे सरकारमध्ये तुम्ही कसली वाल्मिक कराडची चौकशी करता? आम्ही कोणाबरोबर फोटो असले तरी त्यांना सोडणार नाही. तुमच्या बरोबर फोटो आहेत, पण आम्हाला असं माहिती आहे की तुमचा आणि त्याचा काही संबंध नाही. आम्हाला माहिती आहे अजून त्याचे कोणाकोणाबरोबर फोटो आहे, पण आम्हाला हेही माहिती आहे की त्यांचा आणि त्यांचा काही संबंध नाही. पण तुम्हाला असं म्हणायचं का धनंजय मुंडेंचा आणि त्याचा काही संबंध नाही? आता स्पष्टच बोलतो महाराष्ट्राच्या समोर. मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचं आहे का की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा काहीच संबंध नाही? वाल्मिक कराड इज अ सिरियल किलर. विकृत आहे तो, सायकोपॅथ आहे. रामन राघव ज्या मानसिकतेचा होता त्याच मानसिकतेचा वाल्मिक कराड आहे. हे एवढं सगळं बोलून देखील जर तुम्ही गुन्हेगारी वर्तुळाला समर्थन म्हणजे एकीकडे दाखवायचं मी न्यायालयीन चौकशी करतोय, SIT करतोय. SITचा अधिकारी धनंजय मुंडे समोर तोंड उघडेल काय? मंत्रिमंडळातला आपला सहकारी येतो. आम्ही कोणालाही सोडणार नाही. तुम्ही वाल्मिक कराडला मोकळं सोडून टाकलं. त्याला सांगितलं का आम्ही 302चा आरोपी करणार आहोत. ज्या खंडणीतनं ही हत्या झाली ती खंडणी मागितलीच आहे वाल्मिक कराडनी. जर वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे तर त्याला वाचवण्याचं काम कशासाठी? आणि स्वतः मंत्री महोदय ताठ मानेने येऊन जगाला सांगतायत की वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे. हे आम्ही नाही सांगत ना, टीव्हीवरती स्वतः धनंजय मुंडे येऊन सांगतायत. महाराष्ट्राची आज फसवणूक झाली. अपेक्षा होती की आपल्या 5 वर्षाचा रोडमॅप ठरवत असताना न्यायप्रिय मुख्यमंत्री म्हणून माझं नाव घ्या. मी सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे, विरोधकांवर अन्याय होऊ देणार नाही. हा विरोधकांचा अन्यायाबरोबर अन्याय नव्हता. संतेश देशमुखची केस आम्ही सगळे मानवी मूल्यातनं लढत होतो, पण तो आहे BJPचा कार्यकर्ता. तो आमचा कार्यकर्ता नाही आहे. कार्यकर्ता आहे तो, पण आमचा नाही आहे. ते एका वेगळ्या पक्षाचा आहे. पण आम्ही माणुसकीच्या दृष्टीने ही सगळी केस लढत होतो आणि लढवू. ज्या पद्धतीने सरकारने गोल 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 फिरवत या सगळ्या दोन्ही केसेसला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे, हा अश्लाघ्य आहे. हा महाराष्ट्राच्या न्यायप्रिय जनतेवरती अपमान आहे. या दोन्ही केसेसमध्ये मला वाटत नाही हा सरकार न्याय देईल. त्यामुळे आता ही लढाई रस्त्यावर येऊन लढावी लागेल. सूर्यवंशीची तर केस हास्यास्पद करून टाकली. बिचारा लॉचा विद्यार्थी मेला. तो मेला कसा हे सांगण्याचं धारिष्ट्य देखील सरकारने दाखवू नये. तुम्ही खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगता की त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता त्याच्यामुळे माणूस मरतो काय? ब्रेथलेसनेसमुळे माणूस मरतो का? कधी झाला त्याला ब्रेथलेसनेस? किती वाजता झाला ब्रेथलेसनेस? तो मृत कसा काय आला तुमच्या हॉस्पिटलमध्ये? तो किती वाजता मृत पडला? त्याला ब्रेथलेसनेस होता तर तो गेला का जेलरच्या ऑफिसमध्ये? त्याला कुठे झाला ब्रेथलेसनेस? 1000 प्रश्न आम्हाला विचारायचे होते.
पण हे प्रश्न विचारल्यानंतर सरकार अडचणीत येईल म्हणून अध्यक्षांची अध्यक्ष म्हणून भूमिका न बजावता सरकारचे उजवे हात म्हणून भूमिका बजावली आणि आज लोकशाही मूल्यांना काळिमा फासली गेली म्हणून आम्ही सगळ्यांनी सभात्याग केलाय। या दोन्ही केसेसमध्ये न्याय मिळणार नाही असं आमच्या मनाला खात्री पटू लागली। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न आहे, कारण का वाल्मिक कराडनी जर तोंड उघडलं तर अनेकांचे बुरखे टरा 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 फाडले जातील। कोणाची किती संपत्ती आहे, कोणाने काय केलंय, कोणाचे कुठे लफडी आहेत, सगळं 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 माहीत असलेला जगातला एकमेव माणूस हा वाल्मिक कराड आहे। तेव्हा वाल्मिक कराडच्या फोनमधल्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून वाल्मिक कराडला पण वाचवणार। वाल्मिक कराडला वाचवला तर बाकीचे वाचणार आहेत। अहो पण तुमच्या मंत्रिमंडळातला सहकारी स्वतः सांगतो माझा खास माणूस आहे, काल परवा सांगितलं, आणि त्या खास माणसाची चौकशी तुम्ही करणार त्या माणसाला बाजूला बसून। म्हणजे धनंजय मुंडेला देखील हे सरकार घाबरते की काय अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झाली आहे। जर दहशतीचं राज्य महाराष्ट्रात निर्माण होत असेल तर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे। अर्थ नाही न्यायालयीन जेव्हा ते म्हणतात की पूर्वीची पालेमुळे खळावी लागतील, तर आमचं तेच म्हणणं आहे की तो सिरियल किलर आहे। हे सगळ्या खुनांची मालिका झाली असताना जर तुम्ही म्हणता काहीच संबंध नाही, तर मी साधी एक केस सांगतो। बबन गीते म्हणजे गीते विरुद्ध आंधळे ही जी मर्डर केस आहे परळीमधली, त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर कोण होता? महाजन। तोच महाजन आज त्या मत्साजोगमध्ये ऑफिसर आहे। त्यांनी महाजनांची पाठराखण केली, बरोबर आहे, पण त्या केसमध्ये 307 आरोपी वाल्मिक कराड आहे। मग वाल्मिक कराडवरती तेव्हा गुन्हा का नाही दाखवा, आपलं त्याला अटक का नाही केली आजपर्यंत एवढे वर्ष झाले त्याला का अटक केली नाही? मोकाट कोणाला लावणार येत होते? त्याला मोकाट सोडला होता, मोकाट, आणि एवढे वर्ष तो मोकाट सोडून फक्त सिरियल किलिंगचं काम करत होता आणि ते कुठेही जातपात आडवी येत नाही। त्यांनी अर्ध्या ज्या मर्डर केल्या आहेत त्या वंजारी समाजातले लोकांच्या केल्या आहेत। वंजारी म्हणून मी सांगतो तुम्हाला। असं आहे की मुख्यमंत्र्यांनी काही सांगितलं नाही, तो म्हणाला MCR मधनं आला। आता MCR मधनं आला, मग MCR मध्ये रात्री त्याला मारलं कोणी, पाठीवर इंजरी झाल्या कुठनं, त्याला श्वासोश्वासाचा त्रास झाला कधी, कुठलंही उत्तर मिळालं नाही, आम्हाला विचारताही आलं नाही। श्वासोश्वासाचा त्रास होतो ना, श्वासोश्वासाचा त्रास झाला आणि माणूस लगेच मेला असं तर होत नाही ना। ब्रेथलेसनेस हे डेव्हलपिंग हे असतं, ते डेव्हलप होत जातं। अचानक श्वास कोंडले गेला असं तर होत नाही, इमिजिएट मरत नाही श्वासोश्वासाच्या त्रासानंतर। हे सगळा खोटारडेपणा या सरकारने केलाय। लाज वाटते की अशा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांमध्येही जर सरकार राजकारण करणार असेल तर हे दुर्दैव आहे। या सरकारची पुढील वाटचाल कशी असणार आहे हे आज स्पष्ट झालं। ते काहीच झालं नाही, लोकांनी स्वतःहूनच काठ्या तोडून घेतल्या, कोम्बिंग ऑपरेशन झालं नाही, पोलिसांनी मारलं नाही, काहीच झालं नाही, लोकांनीच केलं सगळं। खोटं सांगितलं, त्यामध्ये सगळं फिरवण्याचा प्रयत्न केला आणि यांना वाचवण्याचं काम केलं त्यांनी पोलिसांना। मला वाटतं विस्तृतपणे नितीन राऊत साहेबांनी आणि आवड साहेबांनी भाष्य केलेलं आहे या दोन्ही घटनेंवर। आपण सर्व देखील पाहत होतात हाऊसमध्ये जे मुख्यमंत्री महोदयांचं उत्तर येत होतं, आणि जे साधारण कारवाई, फक्त उत्तर नाही तर कारवाई जी अपेक्षित होती ती अपेक्षाभंग फक्त आमची काही विरोधी पक्ष म्हणून नाही तर त्यांच्या सत्ताधारी